मैं आ जाऊंगा उस दिन पूरा सिस्टम हिला दूंगा अशी मात्र फलंदाजी पाहायला मिळाली। आशिष भोईरच्या बॅट मधून त्याला देखील खूप साऱ्या शुभेच्छा। भैरवा आपल्या फलंदाजीसाठी बेडा ग्रुप यांच्या वतीनं 500 रुपयाचं पारितोषिक अभिनंदन। आशिष आपल्यासाठी बेडा ग्रुप यांच्या वतीनं 500 रुपये ऑनलाईन केले। सर जास्त वेळ घेऊ नका प्लीज, लगेच सामना चालू करायचा आहे, मी विनंती करेन। विपुल एंटरप्राइजेस आणि नितीन एंटरप्राइजेस टॉस इथे मात्र जिंकला विपुल एंटरप्राइजेसनं आणि क्षेत्ररक्षण जाण्याचा निर्णय इथे मात्र आपल्याला पाहायला मिळते। चला सामना चालू करायचा आहे, प्लीज मी विनंती करेन। श्रीधर भगत गोलंदाजी मार्कवर आणि फलंदाज चला लगेच आपण आपल्या जागेवरती या, जास्त वेळ घेऊ नका प्लीज। नितीन एंटरप्राइजेस आणि नितीन एंटरप्राइजेस म्हटल्यानंतर शैलेश भोईर कॅप्टन आपल्याला पाहायला मिळतात। दुसऱ्या बाजूला त्यांच्या विरोधामध्ये विपुल एंटरप्राइजेस त्या संघाचे संघ कॅप्टन आपल्याला पाहायला मिळतात आशिकेश भोईर। दोन ताकदवान टीम एकमेकांच्या विरोधामध्ये मात्र इथून पाहायला गेलं तर खेळताना पाहायला मिळतात। पहिला सामना इथून नितीन एंटरप्राइजेस टीमने मात्र जिंकलाय आणि विपुल एंटरप्राइजेस पहिला सामना जिंकले, विनर टू विनर हा सामना आपल्याला पाहायला मिळतो इथे। तर या इथून जिंकणारा संघ मात्र आपण पाहायला गेलं तर थेट सुस्थितीमध्ये जाताना श्री साई स्पोर्ट्स यांच्या वतीनं विचुंबे प्रीमियर लीग साठी मालिकावीर साठी आम्हाला बॅट करताना देण्यात आले। सुजित भाई आपलं सहर्ष स्वागत। जर सलग 3 षटकार ठोकले फलंदाजाने नितीन एंटरप्राइजेस विचुंबे संघाच्या कुठल्याही फलंदाजाने 3 षटकार ठोकले तर त्यांच्यासाठी इथे 3000 रुपयाचं पारितोषिक नितीन शेठ भोईर यांच्या वतीने दिलं जाईल। विनर टू विनर पहिला बॉल आणि शैलेश भोईर ऑन स्ट्राईकला पाहायला मिळतात। ऑन साइडला फक्त दिशा दिली आपण पाहायला गेलं तर क्षेत्ररक्षकाच्या वाघाच्या बाहेर बॉल सीमा पार पहिल्याच बॉलवरती प्रहार केलाय शैलेश भोईर यांच्या बॅटमधून आला हा चौकार। यांच्या वतीनं सलग 3 षटकार ठोकणाऱ्या फलंदाजाला 3000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी दिलं जाईल। श्रीधर भगत आणि यांच्या पहिल्या बॉलवरती प्रहार केलाय चौकारानं मात्र इथून खातं खोलताना मात्र पाहायला मिळतात। मागच्या मॅच मध्ये तसं पाहायला गेलं तर शैलेश भोईर सस्त्यामध्ये बाद झाले होते, एक मोठा फटका जरूर तिथे खेळला होता, त्याच्यानंतर मात्र स्वतःवरती नाराज झाले होते। त्याच्यानंतर ही फलंदाजी कशा पद्धतीने करतात ते महत्वपूर्ण असणार आहे। 5 षटकाचा खेळ राहणार आहे, 5 षटकांमध्ये कशा पद्धतीने आपण खेळाला पुढे नेलं जाईल त्याची चर्चा मात्र पाहायला मिळेल। क्षेत्ररक्षक आहे तिथे बॉलपर्यंत पोहोचतात, उचलतील पेकी करतील, एकदा मात्र सहजरित्या पूर्ण इथे मात्र केली जातोय आणि या एका धावेनं 5 धपलकावरती आता स्ट्राईकला आपण पाहतोय हर्षद भोईर ही जोडी मैदानामध्ये आहे। तोपर्यंत मात्र आपल्याला थोडस इथून क्लास खेळाचा मात्र पाहायला मिळेल, परंतु तेवढी ताकदवानी गोलंदाजी श्रीधर भगत आपण साकारताना इथे मात्र पाहायला मिळते की वेगळी स्टाईल गोलंदाजाची आणि त्याचं उत्तम उदाहरण इथे मात्र पाहायला मिळतं। हो इथे मात्र क्षेत्ररक्षकांकडून चूक झाली आहे, परंतु तोपर्यंत इथून दोन्ही क्षेत्ररक्षक तारांची तारांबल उडाली जरूर तिथे आणि बघता बघता बॉल निघालाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे आले धावा 4 चौकार मिड ऑफ इथं कव्हर करत परफेक्ट ऑफ ड्राईव्ह। हर्षद भोईर मात्र आपण पाहिलं गेलं तर आपला खाता चौकारांना मात्र ठोकताना पाहायला मिळतात। शैलेश भोईरनं पहिल्या बॉलवरती चौकार ठोकला, त्याच्यानंतर पहिला बॉल फेस करत असताना हर्षद भोईर ही चौकारांना मात्र खातं खोलताय। श्रीधर घरात आपल्याला पाहायला मिळतात, गॅप शिजून काढण्याचा प्रयत्न आपण पाहायला गेलं तर वाहा तिथे हो स्वतः संघ मालक
बीडीसी पाटील आपल्याला पाहायला मिळतात किती अप्रतिम मात्र तिथे बॉलच्या मागे धावताना पाहायला मिळतात. स्वतः संघ मला काय तर त्याचबरोबर या संघाला विजय पहिला इथून मात्र आलेला आहे आणि दुसरा विजय जर इथून संपादन करताना मात्र पाहायला मिळाला संघ तर मात्र सुस्थितीमध्ये या लीग मध्ये जाताना पाहायला मिळेल. त्यासाठी मात्र परकष्ट आणि प्रयत्न मात्र इथून कष्ट करण्यासाठी मात्र सगळे 11 खेळाडू मैदानामध्ये मात्र डेरी दाखल होताना पाहायला मिळतात आपल्याला. त्याचबरोबर बॅटिंग ऑर्डर आपण पाहायला गेलं तर सध्याच्या घडीला टेक्निकली फलंदाजी उत्तम उदाहरण सादरीकरण मात्र करताना पाहायला मिळतात. दोन्ही फलंदाज ऑन साईडला दिशा दिली. मिडॉनमध्ये मात्र क्षेत्ररक्षक आहेत तिथे बॉल पर्यंत आले उचलतील फेकी करतील. गौरवला पाहतोय इथे बच्चू भगत आमचे बच्चू कडू आणि बच्चू भगत उचुंब्याचे चर्चेत राहिलेली नावं आहेत सातत्याने आणि ॲज अ क्षेत्ररक्षक म्हणून आपण पाहायला गेलं तर खूप छान काम इथे करताना पाहायला मिळतात. तिथे ब्लॉकरचा बॉल अप्रतिम तिथे चुकी झाली. आता चुकीला इथून माफी नसणार आहे. बॉल चाललाय टप्पा 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 सीमारेषा पार पार पार. षटक क्रमांक पहिला समाप्त झाला आणि पहिल्या षटकानंतर 16 धावा धावफलकावरती मात्र पाहायला मिळतात. अप्रतिम हा षटक राहिला डावी गेलाय. या षटकामध्ये एकूण तीन चौकार आले आणि या षटक आपला नावे घेऊन जाताना मात्र पाहायला मिळतात. बॅटिंग करत असताना टीमचे कॅप्टन शैलेश भोईर नितीन एंटरप्राइजेस नितीनजी भोईर आपण पाहायला गेलं तर संघाचे संघमालक आहे. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहायला गेलं तर विपुल एंटरप्राइजेस बीडी पाटील साहेब या संघाचे संघमालक आपल्याला पाहायला मिळतात इथे आणि या टीमचे कॅप्टन आहेत आशिकेश भोईर. तर दुसऱ्या बाजूला आपण नितीन एंटरप्राइजेसचे कॅप्टन शैलेश भोईर हे मात्र आपल्याला पाहायला मिळतात. आता गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आशिष भोईर आपल्याला पाहायला मिळेल. आशिकेश भोईर आपल्याला पाहायला मिळतात इथे. स्वतः कॅप्टन आपल्याला पाहायला मिळतात इथे आणि या मैदानामध्ये कॅप्टन वर्सेस कॅप्टन असा सामना पाहायला मिळेल. परंतु सध्याच्या घडीला आपण पाहायला गेलं तर हर्षद भोईर स्ट्राईक एंडला पाहायला मिळतात इथे. मागच्या मॅच मध्ये खूप छान पद्धतीने गोलंदाजी हाताळली होती इथून गोलंदाज आशिकेश भोईर यांनी. आता या मॅच मध्ये कशा पद्धतीने मात्र इथून गोलंदाजी हाताळली जाईल की ज्या पद्धतीने मात्र बॅटिंग आपण पाहायला गेले तर हर्षद करताना मात्र पाहायला मिळेल. संधी आहे तिथे आणि टॉप एज इथे मात्र पाहायला मिळाला आणि अप्रतिम यष्टीरक्षण तिथे दूरवरचा प्रवास कंप्लीट केलाय आणि फलंदाज बाद होताना पाहायला मिळतील. हर्षद भोईर बॅक टू डगआउट. छान पद्धतीने यष्टीरक्षकांचं उत्तम उदाहरण तिथे मात्र देत असताना पाहायला मिळालं आणि जी विकेट हवी आहे ते विकेट मात्र प्राप्त करून देताना पाहायला मिळालं. पहिल्या षटकामध्ये विकेट आली नव्हती त्याचमुळे 16 धावा तिथे मात्र आल्या. त्याच्यानंतर मात्र क्रमांक 2चा षटक इथे मात्र मार्गस्थ झालाय आणि दुसऱ्या षटकामधील पहिल्याच बॉलवरती इथून मात्र विकेट प्राप्त केली आशिकेश भोईर या मात्र गोलंदाजांनी. असं कॅप्टन म्हणून फ्रंटला आपण पाहतोय त्यांना. त्याच्यानंतर मात्र त्याचं कामगिरी परिपूर्ण बजावताना मात्र इथे पाहायला मिळतात आपल्याला. अगदीचाच हा चांगला खेळ इथे मात्र आपण पाहायला गेलं तर पहिल्या मॅच पासून हा साकारताना इथे मात्र पाहायला मिळतात आशिकेश भोईर. हा बॉल चांगला जोरदार अपील अगदी लाईन रीच मध्ये अडकला जातोय. लेग बिफोर द विकेट LBWच्या स्वरूपामध्ये विकेट प्राप्त करून देताना पाहायला मिळत आहेत गोलंदाज आशिकेश भोईर आणि फलंदाज बाद होतील मैदानाच्या बाहेर संकेत जाधव.
मात्र येताना पाहायला मिळतात आपल्याला. ऋषिकेश शैलेश भोईर अजूनपर्यंत मैदानामध्ये आहे. 2 महत्वाचे विकेट मैदानाच्या बाहेर गेले, कारण का आपण पाहायला गेलं तर 5 षटकांसाठी 5 गोलंदाज वापरले जातात आणि त्याचबरोबर आपण एक 40+ खेळाडूही गोलंदाजी करणं अनिवार्य असणार आहे. त्याचमुळे की काय आपण पाहायला गेलं तर पहिल्या षटकीतून श्रीधर भगत यांना मात्र दिला होता, तो 16 धावांवरती मात्र आला होता आणि पहिल्या षटकामध्ये 16 धावा घेत नितीन एंटरप्राइजेस टीम मात्र थोडीशी सुस्थितीमध्ये जातात की काय अशी स्थिती निर्माण होत असताना आशिकेश भोईर आले आणि या बॅक टू बॅक दुसरा विकेट प्राप्त केला आहे. तिसरी विकेट हॅट्रिकचा मात्र संधी जरूर होती, तिथे थोडासा दूरवर बॉल लँड झालं. मिड ऑन मध्ये ऑन ड्राईव्ह करायचं होतं, परफेक्ट शॉट सिलेक्शन पाहायला मिळालं नाही, बॅटच्या मधोमध आलेलं नाही. लेबल एंडला बॉल मात्र इथून हिट झालं आणि त्याच्यामध्ये आपण पाहायला गेलं तर एका धावेमध्ये रूपांतरित मात्र होताना पाहायला मिळेल. 3 बॉलमध्ये फक्त आतापर्यंत धावा खर्च केल्यात 1 आणि महत्वपूर्ण मात्र इथून षटक सध्याच्या घडीला हा चालला गेलेला आहे. विपुल एंटरप्राइजेसच्या वतीने आपण पाहिलं तर गॅप शोधून काढली. शैलेश भोईर खूप छान पद्धतीने इथून मात्र फटका खेचलाय. 1च धाव मात्र त्यांना पाहायला मिळेल. त्यांना माहिती आहे की आता विकेट गेले आहेत, आपल्याला इथून अजूनपर्यंत बराचसा खेळ बाकी आहे, अर्धाही खेळ टप्पा कंप्लीट झालेला नाहीये आणि तोपर्यंत मात्र 2 महत्वपूर्ण विकेट बाद झाले आहेत. एखादी धाव आणि घेत असताना मात्र महत्वाची विकेटही जाऊ शकतो, त्याचा परिपूर्ण अभ्यास शैलेश भोईर यांना मात्र इथे आपल्याला पाहायला मिळतोय. ऋषिकेश भोईर अगदी कंजूसी इकॉनॉमिकली गोलंदाजी मात्र साकारताना पाहायला मिळत आहेत. लोअर फुल टॉस बॉल, त्याच्यावरती आक्रमण जरूर केलंय परंतु ताकद तेवढी फारशी पाहायला मिळाली नाहीये. एकदा मात्र कंप्लीट होताना पाहायला मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव बघता बघता पूर्ण होताना मात्र पाहायला मिळते आणि या 2 धावेने धापलकावरती मात्र धावा लागल्या जात आहेत. त्या 20 धावा 20 ऑन स्कोरबोर्ड 10.00च्या सरासरीने प्रति ओव्हर मागे आतापर्यंत धावा मात्र बनवल्या गेल्यात आणि या गोलंदाजी मार्कवरती ऋषिकेश भोईर आपल्याला पाहायला मिळतात. कॅप्टन आणि कॅप्टन नॉट सेकंडला आहेत शैलेश भोईर, तर गोलंदाजी मार्कवरती फ्रंट लाईन गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतात इथे आशिकेश भोईर. क्रमांक 2चा षटक हाताळताना इथे मात्र पाहायला मिळतात. जोरदार अपील मात्र इथे केली होती परंतु हाईट फॅक्टर पाहायला मिळालं, पण तेच सांगतायत की थोडीशी उंची होती तिथे, लाईन चुकली असती आणि त्याचबरोबर पाहायला गेलं तर इथून षटक क्रमांक समाप्त झाले. दुसरं 2 षटकानंतर धावपलकावरती धावा लागल्या जातात. तर या षटकामध्ये आल्या 4 धावा आणि महत्वपूर्ण मात्र 2 विकेटही आल्या आणि धावपलकावरती धावा लागल्या जातात त्या 20 धावा. मुन्नाभाई MBBS मुन्नाभाई यांचा संघ सध्या मुन्नाभाई आराम करतात. पहिला सामना खेळला त्यांनी, आता त्यांचे सुपुत्र इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. वीस धावा धावपलकावरती क्रमांक 3चा षटक गौरव भगत आपल्याला पाहायला मिळतात येते. गोलंदाजी मार्कवरती 3रा षटक मार्क होताना पाहायला मिळते. शैलेश भोईर आहेत जोपर्यंत मैदानामध्ये तोपर्यंत धावा येताना मात्र पाहायला मिळतील आपल्याला. थोडासा साईड आउट डिलिव्हरी अगदी थोडंसं इथून मात्र पडल्यानंतर वलन घेतला बॉल आणि ही क्षमता मात्र आपण मागच्या मॅच मध्ये मात्र चांगली गोलंदाजी म्हणून साकारली गेली होती गौरवनं आणि त्याचबरोबर आताही मात्र तेच किमया साकारताना मात्र पाहायला मिळतील का त्याची चर्चा ते मात्र पाहायला मिळते. गौरव भगत आणखी एक चांगला बॉल इथे मात्र हाताला जाते. चुकी मात्र थोडीशी होताना पाहायला मिळेल तिथे चित्र यष्टीरक्षकांकडनं, परंतु इथून धावामध्ये खर्चिक होताना मात्र पाहायला मिळालं नाहीये आणि डॉट बॉलचं समीकरण 2 मात्र लगातारचे डॉट बॉल प्रेशराईज मात्र इथून फलंदाज होताना मात्र पाहायला मिळतील इथे. धावसंख्या अगदी सखोटी होताना पाहायला मिळाली कारण 20 धावा धपलकावरती मात्र स्थिर आपल्याला पाहायला मिळतात. 2 विकेट माघारी गेलेत. गोलंदाजी मार्कवरती गौरव सध्याच्या घडीला चांगली गोलंदाजी करताना मात्र पाहायला मिळतात. आणखी एक चांगला बॉल इथे मात्र पाहायला मिळाला. गिरकी घेतली, फिरकी घेतली, अगदी हातभर बॉल वलवलाय. जागा बनवली गोलंदाजाने गौरवनं आणि गौरव जागा बनवत असताना गोलंदाजाचा यशस्वी टप्पा पल्ला मात्र इथून पूर्ण करत असताना पाहायला मिळतात कारण लगातारचे 3 डॉट बॉल इथून मात्र आता आत्मविश्वास झुगेनीत होताना मात्र पाहायला मिळेल गौरव भगत या मात्र गोलंदाजांचा. हेच आहे ना 3 बॉल डॉट काढणं टेनिस क्रिकेटमध्ये षटकार चौकार मारल्याशिवाय काही कमी नाहीये आणि ते वारंवार आपण पाहिले आणि तेच काम मात्र सध्याच्या घडीला गौरव भगत करत असताना पाहायला मिळतं शैलेश भोईर यांच्या विरोधामध्ये.
आणखी एक चांगला बॉल इथे मात्र पाहायला गेलं तर हाताला गेल्या. जास्ती धावा तर तिथे मित्र मिळणार नाहीयेत. एकच धाव मात्र मिळणार आहे. परिपूर्ण मात्र दबाव तंत्र आणि त्याचबरोबर व्यसन उडली गेली शैलेश भोईर या फलंदाजांची. गोलंदाजाचं गौरव भगत यानं आणि त्याचं उत्तम उदाहरण मात्र पाहायला मिळालं. 4 बॉलमध्ये फक्त धावा खर्च केलेत, एक त्याच्यामध्ये 3 डॉट बॉल. सध्याच्या घडीला मात्र आपण पाहायला गेलं तर षटक नावी जाताना पाहायला मिळतात. आणि संघमल्लक आमचे बी डी पाटील यांची धावपळ आपल्याला पाहायला मिळते. कधी एक्स्ट्रा कव्हरला येतात, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला येतात, कधी पॉइंटला ढकलला जातोय, कधी गलीमध्ये आणला जातोय. संघ मालक आहेत या टीमचे. आहे डाऊन द बॉल. क्षेत्ररक्षक आहे तिथे. बॉल मात्र आपण पाहायला गेला तर हो अप्रतिम डिफेन्स तर केलाय जरूर तिथे. धावा वाचवल्यात का त्याची चर्चा होताना मात्र पाहायला मिळेल. आणि सेव्ह केलाय सर, कारण बरेच जण इथे बसलेले आहेत आणि त्या अनुभवी सगळे टेक्निकली माणसं आहेत. खूप छान तिथे क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. निश्चितच 5 धावा वाचवल्यात, परंतु विकेट आली असते जरूर कदाचित जर का थोडस आतमध्ये मात्र इथून राहिले असते तर. त्यांना माहिती आहे की आज हे झालं नसतं कदाचित आणि त्याचमुळे की काय धावा वाचवण्याचा प्रयत्न मात्र केला गेला. त्याच्यानंतर फ्लॅट टेट टासून ठोकून बॉल ठिकाणावरती नेलंय. नारलय, पारखलय, उलकलय, सत्वर तत्पर उत्तर देत बॉल शैलेश भोईर यांच्या बॅट मधून सीमारेषा पार. गोरे गोरे मुखड़े पे धावपलिकावरती अजूनपर्यंत 12 बॉलचा खेळ बाकी आहे. यानंतर यानंतर मी विनंती करीन मयंक अँड शिवांश 11 वन मॅन आर्मी आणि त्यांच्या विरोधामध्ये चॅलेंजर पाडा दोन्ही टीमच्या कॅप्टनने विनंती करीन की या आपण टॉस साठी या मध्यंतरानंतर लगेच टॉस घेतला जाईल. 3 षटक इथे मात्र आपण पाहिलं गेलं तर समाप्त झालेत. या षटकात नावी गेलाय कारण ज्या पद्धतीने मात्र गोलंदाजी झाली 8च धावा मात्र धावफलकावरती पाहायला मिळाली. कंजूशी गोलंदाजी ही पाहायला मिळाली, परंतु त्याच्या अगोदरचा मात्र षटक हाताला होता तो मात्र नावी गेला होता. फक्त आणि फक्त 4 धावा मात्र खर्च केल्या होत्या. 2 महत्वपूर्ण विकेट प्राप्त करून दिले होते आशिष भोईर या गोलंदाजाने. आणि त्याचमुळे की आपण पाहायला गेलं तर सध्याच्या घडीला संघर्षमय मात्र क्रिकेट खेळताना मात्र पाहायला मिळते टीम नितीन एंटरप्राइजेस. संघ मालक नितीन भोईर थोडेसे नाराज आपल्याला पाहायला मिळेल इथे. शैलेश भोईर कॅप्टन आहेत, परंतु कॅप्टन जोपर्यंत मैदानामध्ये आहेत ना तोपर्यंत मात्र कदाचित हा घेल अल्टीपल्टी मात्र होऊ शकतोय. ती करण्याची क्षमता आशिष शैलेश भोईर यांच्याकडे आहे. राम पाटील मागच्या मॅच मधील मॅन ऑफ द मॅच चा किताब ज्यांच्याकडे मात्र पाहायला मिळाला. 4 धावा मात्र खर्च करून महत्वपूर्ण 2 विकेट ज्यांनी प्राप्त करून दिले होते. 40+ फिरकीचे जादूगार विचुंबे गावाची मात्र आपण पाहायला गेलं तर एक चांगली गोलंदाज सातत्याने चर्चेत राहिला गेलेला आहे. आणखी एक चांगला बॉल इथे मात्र पाहायला गेलं तर अजूनपर्यंत रेग्युलर क्रिकेट वाल्यांनाही लाजवेल असा हा क्रिकेट मात्र इथून राम पाटील यांच्याकडनं मात्र खेळला जातोय. असं उत्तम उदाहरण मात्र पाहायला मिळतं इथे. त्यावेळी मात्र अनेक मैदाना मात्र त्यांनी गाजवलीत, अनेक मैदाना मात्र मारलीत आणि आता सध्याच्या घडीला मात्र पाहायला गेलं तर संघा विचुंबे प्रीमियर लीग चा क्रिकेटचा आनंद घेताना मात्र पाहायला मिळतात. आता ही मात्र संधी क्रिएट केली होती तिथे. असे कमी प्रमाणात तुम्हाला गोलंदाज पाहायला मिळतात. अगदी पाहायला गेल्यानंतर अगदी 10-12 वर्ष तुम्ही गोलंदाजी करता, त्याच्यानंतर मात्र तुमच्या फिटनेस अभावी तुम्ही गोलंदाज म्हणून कमी कमकुवता तुमच्यामध्ये जाणवायला लागते. परंतु सध्याच्या घडीला राम पाटील आपल्या अनुभवाचा परिपूर्ण वापर करताना मात्र पाहायला मिळतात. 40+ क्रिकेट खेळतात आणि त्याचबरोबर आता सध्याच्या घडीला पहिल्या सामन्यामध्ये मात्र नावाचा बोलबाला पाहायला मिळाला आणि आत्ताही सध्याच्या घडीला राम पाटील नावाचा इथून चर्चा करताना पाहायला मिळतात. फटका फसला तिथे आपण पाहायला गेलं तर क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत मात्र पोहोचताना पाहायला मिळतात. भरपूर तारांबळ उडाली आज संघ मालकांची. पैसा तर पैसा खर्च झाला आणि मैदानामध्ये धावालाही तेवढेच लावतात कॅप्टन, असं काहीसं मनामध्ये मात्र इथून चर्चा होत असेल. बीडी पाटील साहेब आपल्याला पाहायला मिळतात तिथे. तोपर्यंत इथून धावा कंप्लीट केल्या जातात त्या 2 आणि या 2 धावेने धावफलकावरती मात्र धावा लागल्या जातात त्या 31 धावा. 31 ऑन स्कोर बोर्ड सध्याच्या घडीला पाहायला मिळतात आपल्याला. धावा येणं गरजेचे आहेत. अंतिम टप्प्यामध्ये आपण पाहायला गेलं तर रंग कार्पेट येथे खेळण्याचा प्रयत्न, चांगला क्षेत्ररक्षण तिथेही मात्र पाहायला मिळालं. अप्रतिम आणि अप्रतिम धावा वाचवल्या टीमसाठी. इथे मात्र कमीत कमी तरी 1 धाव. जर बॉल निसटला असता तर 2 धावा तिथे आल्या असतात. शैलेश भोईर यांना मात्र आपण पाहायला गेलं तर थोडंसं
संघर्ष करायला लावते आहेत राम पाटील हे गोलंदाज. अनुभव आहे, अनुभवाचा परिपूर्ण वापर ते मात्र करताना पाहायला मिळतात. शैलेश भोईर चांगले फलंदाज, त्यांच्यावरती तुटून पडला, जरूर फटका फसला नाहीये, टायमिंग प्रॉपर आहे, नो चान्स, आउट ऑफ द पार. मिड ऑन कव्हर करत मात्र बॉलला फेकून दिले बॉर्डर लाईनच्या पलीकडे. परफेक्ट ऑन ड्राईव्ह शैलेश भोईर यांच्या बॅटमधून आले धावा 6 षटकार. षटकार आले, सलग 3 षटकार आले. संघाचे पुरस्कर्ते नितीन शेठ भोईर आणि बंटीबाई भोईर यांच्या वतीनं 3000 रुपयाचं पारितोषिक सलग 3 षटकारासाठी. शैलेश भोईर हे कारनामा करतील का, षटकार हॅट्रिक ठोकतील का? आता मात्र एक षटकार आलाय, षटकार हॅट्रिक असला जिथून होईल का त्याची चर्चा मात्र पाहायला मिळणार आहे. परंतु राम पाटील यांच्यासारखे ताकदवान बलवान गोलंदाज समोर आहेत आपल्याला पाहायला गेलं तर त्यांच्यावर धावपलकावरती धावा लागल्या जाते त्या 38 धावा मात्र पाहायला मिळतात. ते 2 महत्वपूर्ण विकेट मैदानाच्या बाहेर 37 धावपलकावरती मात्र पाहायला मिळतात. राम पाटील त्या दिशेनं कॉपी पेस्ट फटका मात्र पाहायला मिळाला. मागचा बॉल थोडासा मात्र आपण पाहायला गेलं तर फ्लॅटेड होता आणि त्याचबरोबर तेवढ्याच वेगानं षटकारी आला होता. तिथे सहजरित्या मात्र बॉलला अडवलं गेले आणि बघता बघता इथून धावा मात्र या षटकामध्ये आल्या 10 आणि षटक क्रमांक राम पाटील यांच्या स्वरूपामध्ये समाप्त झाले. 4था आणि 4 षटकानंतर धावपलकावरती धावा लागल्या जातात त्या 38 धावा 38. जरी 2 बॉलवरती 2 षटकार आले तरी 2000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. बंटी शेठ भोईर आणि नितीन शेठ भोईर यांच्या वतीनं आणि सलग 3 मारले तर 3000 रुपयाचं पारितोषिक डीजे. खूप छान येते. राम पाटील यांचा मात्र षटक गेले. 10 धावा मात्र या षटकामध्ये खर्च झाल्यात. 40 प्लसचे खेळाडू आणि अगदी पाहायला गेलं तर बऱ्याच कालावधीनंतर मात्र क्रिकेट बरोबर ही नावं जोडली जातात आणि परंतु तीच दहशत आणि तोच दरारा मात्र आपण या मैदानामध्ये दाखवताना इथे मात्र पाहायला मिळाले. राम पाटील नाव ही कापी हे काय गोलंदाजी साकारले तिथे. आता अंतिम षटकाला सुरुवात झाली आणि या अंतिम षटकासाठी मात्र गोलंदाज राजू पावसकर या गोलंदाजांना मात्र आणले गेले. अंतिम 6 बॉल आणि नॅचरल मुवमेंट जरूर तिथे मात्र मिळेल. आपण पाहायला गेलं तर हवेचा झोक जो आहे तो फलंदाजांच्या, त्याचबरोबर प्रत्येक षटकारासाठी नितीन शेठ भोईर संघमालक यांच्याकडनं मात्र 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय. नितीन एंटरप्राइजेस आणि नितीन एंटरप्राइजेसचे सर्व मालक आदरणीय नितीन शेठ भोईर साहेब यांच्याकडनं मात्र इथून प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि समोर स्वतः कॅप्टन आहे शैलेश भोईर आपल्याला पाहायला मिळते. ते फटका फसला. आपण पाहायला गेलं तर उंची जास्त लांबी कमी, परंतु क्षेत्ररक्षक दूरचा प्रवास कंप्लीट करतील का नाही तिथे मात्र झालाय. 2 धावांमध्ये रूपांतर होईल होताना मात्र पाहायला मिळतील इथे आणि या 2 धावेनं धावपलकावरती मात्र धावा लागल्या जात आहेत त्या 40 धावा. 40 स्कोरबोर्ड सध्याच्या घडीला इथे मात्र पाहायला मिळतात आपल्याला. खूप छान इथे मात्र क्रिकेट पाहायला मिळेल. दोन्ही टीम मात्र तेवढ्या ताकदवान आहेत. दोन्ही टीम पहिला सामना या लीग पद्धतीमधील जिंकलेले दोन्ही संघ आपल्याला पाहायला मिळतात आणि तेच एकमेकांच्या विरोधामध्ये मात्र ठाकले गेलेले आहेत. धावपलकावरती धावा मात्र आपल्याला पाहायला मिळतात असतील 40. अलंग कारपेड इथे मात्र खेळून काढलाय. मिडॉन मध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे ऑन ड्राईव्ह केले जरूर तिथे आपण पाहायला गेलं तर एकच धाव मात्र येताना पाहायला मिळेल. इथून निर्णय चुकलाय रणनीती मात्र पाहायला गेली तर, परंतु इथून ऋषिकेश पाटील यांच्याकडे ही क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची आणि मोठ्या फटक्यांची गरज आहे. तर दुसऱ्या बाजूला मात्र पाहायला गेलं तर राजू पावसकर यांना मात्र डॉट बॉल विकेट टेकर गोलंदाजी करावी लागेल. अंतिम षटक आहे आणि अंतिम षटकामध्ये कमीत कमी धावा खर्च कशा करता येतील तेच पाहणं इथं गोलंदाज आणि क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला मात्र इथून करावं लागणार आहे. पॉईंटच्या दिशेने खेळून काढलाय, गॅप तर शोधून काढले. आपण पाहायला गेलं तर क्षेत्ररक्षकाने बॉल मध्ये मात्र शर्यत जरूर पाहायला मिळते. वाव अप्रतिम क्षेत्ररक्षण तिथेही पाहायला मिळालं. इफर्ट्स आणि त्याचबरोबर आपण पाहायला गेलं तर ह्या संघ मालकांसाठी क्रिकेट खेळला जातो प्रीमियर लीग मध्ये आणि त्याचं उत्तम उदाहरण 2 धावा धावपलकावरती मात्र पाहायला मिळतात. 43.
ब्लॉकरचा बॉल चांगल्या पद्धतीने खोदून काढलाय. एकदा आपण पाहायला गेलं तर कंप्लीट केले जातोय, परंतु तिथे क्षेत्ररक्षक आहेत दोन, एकदा मात्र पूर्ण केली जातोय. आणि या शैलेश भुईर आपल्यावरती विश्वास संपादित करत असताना इथे मात्र पाहायला मिळतात. आणि त्याचबरोबर मात्र हे काही जे अंतिम बॉल आहेत ते त्यांना स्वतःला फेस करायचे आहेत. त्याचं कॅप्टन म्हणून मात्र विश्वास स्वतःवरती इथे मात्र फलंदाजीचा दाखवत असताना पाहायला मिळतात. परंतु राजीव पावसकर गोलंदाजी मार्कवरती सध्याच्या घडीला मात्र हा षटक राहायला गेलाय. नावी पहिल्या बॉलवरती 2 धावा, दुसऱ्या बॉलवरती सिंगल, तिसऱ्या बॉलवरती 2 धावा, चौथ्या बॉलवरती सिंगल. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. शैलेश भुईर ऑन स्ट्राईकला मात्र पाहायला मिळतात. इथे गोलंदाजी मार्कवरती मात्र राजू पावसकर आहेत. धापलकावरती धावा लागल्या जातात 44. हा बॉल चांगला आहे. इथे मात्र पाहायला गेलं तर थोडासा फलंदाजांचा मात्र वेध घेणारा आणि त्याचमुळे पंच शहानिशा करतायत तिथे दीपक पाटील सर आमचे पालीचे. आणि योग्य बॉल इथे मात्र आता एक बॉल नामे मात्र राहिला गेलाय या इनिंग मधील अंतिम षटकातील राजू पावसकर यांच्याने शैलेश भुईर समोर आपल्याला पाहायला मिळतात. पटका चांगला गॅप तर शोधून काढलाय. चान्स नसेल कारण भन्नाट वेग शूटर बॉल होता त्याला केलाय शूट. बॉल सीमा पार आर पार धाव्यातील 4 चौकार. आता बारा ग आता बारा ग आता बारा ग. फोर्टी 48 धावा धावपलकावरती. आता विजयासाठी 30 बॉल आणि 49 धावांची गरज आहे. टॉस इथे घेतला जाईल. दोन्ही टीम चॅलेंजर पाडा आणि त्यांच्या विरोधामध्ये मयंक अँड शिवांश इलेव्हन वन मॅन आर्मी अविनाश पाटील आणि आशिष भुईर. स्विंग द कॉइन आणि टेल टॉस जिंकलाय आशिष भुईरनं. टीम चॅलेंजर पाडा आशिष भुईर निर्णय. निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल परंतु टॉस इथे जिंकला चॅलेंजर पाडा आशिष भुईरनं. चला जास्त वेळ घेऊ नका. फलंदाज लगेच मैदानामध्ये पाठवा प्लीज. फलंदाज मैदानामध्ये पाठवायचे. 30 बॉल आणि 30 बॉल मध्ये 49 धावांची गरज. ऐकूया आपण सेकंड इनिंग मध्ये अविनाश काते सरांना. थँक्यू. या सालीचा बागवालीचा
त्या बाजूला पहिलं त्यांच्या विपक्षामध्ये अगदी नितीन एंटरप्राइजेसचा संघ दाखल आहे. एका मात्र रोखायचं आणि एकाला तब्बल धावसंख्या मात्र 49 बनवायची आहे ती विपुल एंटरप्राइजेस या संघाला. तसं टीम मीटिंग मित्रांनो करू नका, वेळ आपल्याकडे खूप कमी आहे. आमच्या माहितीनुसार समालोचन कक्षामधून सरांना देखील अनेक सामने नाईट मॅच आहेत आणि तिथे देखील टाइमावरती पोहोचायचं आहे. म्हणून मित्रांनो आम्हाला देखील सहकार्याची अपेक्षा असेल आणि नक्कीच सहकार्य कराल. विचुंबे प्रीमियर लीग मधली अगदी इथून जर संघ विजय होईल तो मात्र सेमीफायनल मध्ये दाखल असेल. पाहूया कुठला संघ मात्र सेमीफायनल मध्ये दाखल होतोय. दोन्ही संघांमध्ये महाथरार मात्र पाहायला मिळत आहे. एक बेस्ट ऑफ द बेस्ट. एका बाजूला पहिलं तर गोलंदाजी मार्कवर सज्ज अथर्व भोईर, त्याला मात्र सामना करेल अशिकेश भोईर. पंचांचा मात्र आमच्याकडे ग्रीन सिग्नल येतोय. सामन्याला मात्र सुरुवात होते. थोडंसं स्पीडअप घ्यायचं आहे, जलद गतीने मात्र सामन्याला सुरुवात ठेवायची आहे. आमच्याकडे भाया भोईर साहेब सरांचं देखील आगमन झालंय. एका रायगडातील बुलंद आवाज आमच्या साथीला देखील ते देखील जोडले जात आहेत आणि नक्कीच अपेक्षा असेल ते याच्या नंतर अगदी उद्या देखील त्यांचा दिवसभर आपल्याला आवाज ऐकायला भेटणार आहे. नक्कीच स्ट्राईक एंडला आहे तो अशिकेश भोईर. पहिल्या चेंडूवरती प्रहार केलाय सीमारेषे पार मिड विकेटच्या डोक्यावरून अशिकेशच्या बॅट मधून खणखणीत येतोय VPL षटकार. डीजे सर जर पाहिलात तर भैरवनाथ क्रिकेट या संघाचा मात्र हुकमी एका ज्याच्याकडे पाहिला जात होतो अशिकेश. जमाना जमाना तर अशिकेशच्या बॅटचा जमाना दिवाना मात्र होत चालला या पनवेल नगरीमध्ये. एक ब्रँड अँबॅसिडर त्याच्याकडे ओळख निर्माण करून ठेवले. फलंदाजीतून पहिल्या चेंडूवरती प्रहार केला. 6 धावसंख्या पाहायला मिळते. तब्बल 49 धावसंख्या बनवत असताना मात्र 6 धावसंख्या पाहायला मिळाली. आतापर्यंत याच पद्धतीने सर पाहिलं तर अशिकेशची बॅट पाहायला मिळेल का आपल्याला या सामन्यामध्ये? हॅलो, 100% सर. कारण आशिकेश यांचे वडील नाना भोईर यांचा या विचुंबे नगरीत बोलबाला राहिलेला आहे. यावरचा हा चेंडू ढकलून दिलाय. कव्हर पॉईंटला एक क्षेत्ररक्षक धावतोय, दुसरा धावतोय, परंतु पाहता पाहता मात्र 2 धावा या ठिकाणी पूर्ण केलेल्या आहेत आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या वाढलेली आहे. धावसंख्या होते ती बिनबाद 8. कारण आमच्या सोबत आमचे रुपेशजी पाटील पेंड आणि प्रवीण गायकर जे 70% विचुंबे गावचे सुपुत्र आहेत आणि 30% वाकडी गावचे सुपुत्र आहेत. कारण 2 गुंठे जमीन त्यांना या ठिकाणी दिलेली आहे. त्यांच्या नावावर होणार नाही ती, कारण ते थोडेसे लाभाड आहेत. नक्कीच मला समालोचन कक्षामधून त्यांचा बुलंद आवाज पाहायला मिळते. 8 धावसंख्या 8. आता मात्र कोण कोणाची लावतोय वाट. फलंदाजीतून मात्र वर्चस्व पाहायला मिळते. तर अशिकेशच्या भोईरच्या माध्यमातून एकेरीचं मात्र दुहेरीमध्ये रूपांतर केलंय. ढोंगापला खेळण्याचा प्रयत्न अगदी नक्कीच थोडासा नाराज दिसतोय तो अथर्व भोईर. कारण त्याला माहिती हा विकेट माझ्यासाठी किती महत्वाचा आहे. अगदी 2 धावसंख्येबरोबर धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या पाहिली तर स्कोरबोर्डवरती होते ती 10 आणि वैयक्तिक अशिकेशची बॅट धावसंख्या देखील पाहायला मिळते ती 10. नक्कीच. तर या ठिकाणी आमचे कलिंगडवाले मामा तुरमाळ्याचे ते बोलले काय 1 गुंठ जमीन 2 गुंठे होते. ठीक आहे प्रवीण, तुझ्या नावावर 2 गुंठे जमीन झालेली आहे, पुढे पाहिजे तर घे. तर 2 धावांनी संघाची धावसंख्या होती ती बिनबाद 10. यावेळेस गोलंदाज अथर्व भोईर राईट आर्म राऊंड द विकेट. शतकातील पुढचा चेंडू अशिकेश विचुंब गावचा एक अतिशय जबरदस्त खेळाडू. यावेळेस जोरदार फटका मारला, चेंडू गेला मिड विकेटला. ऋषी पाटील त्या ठिकाणी आहेत. चांगलं कलेक्शन केलंय, फेकी चांगली केली. 1 धावेने संघाची धावसंख्या वाढते ती 11. बिनबाद 11. नक्कीच सर पाहिलं तर एकही धावसंख्येमध्ये उदाहरण देतो. जशी मुंबईची लाईफ लाईन रेल्वे समजली जाते तशी क्रिकेटची देखील लाईफ लाईन पाहिली तर 1D 2D पाहिली जाते आणि एकेरी धावेबरोबर एकही धावसंख्या देखील संघासाठी खूप महत्वाची आहे. राजकीय भाग पाहिला तर 1 मत विद्यार्थ्याला शाळेत जीवनात येते, 1 मार्क्स. तसं क्रिकेटमध्ये 1 रन्स किती महत्वाचा आहे तो मात्र. तर मयक 11 1 धावेने जिंकली. मयक 11 वन मॅन आर्मी 1 धावेने जिंकली. हा चेंडू हवेत आहे. अथर्व चेंडू हवेत आणि हा पहिला धक्का बसलाय तो विपुल एंटरप्राइजेस विचुंबे संघाला. फलंदाज बाद होतील ते बच्चू भगत. बॅक टू प्रॉब्लेम.
अविनाश काते. तर धन्यवाद अविनाशजी काते सर. तुम्हाला जर अविनाशजी काते सर एक म्हणायचं गेलं तर रुपेश पाटील सर, मला वाटतं 2 वर्षानंतर पहिलं आम्ही सोबत समालोचन केलं. प्रवीण आमच्या सोबत सदर, कारण तो विचुंबेगावचा 70% सुपुत्रच आहे. त्यानंतर हा आम्ही तुमचा आवाज ऐकलाय. खरंच तुमच्या आवाजात भरपूर गोडी आहे. कारण मी मगाशी गेलो, नंतर मी तिथे बसलो चॅलेंजर पाड्याच्या तंबूमध्ये. नंतर मी विचार केला, नक्कीच अगदी गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे. अचूक गोलंदाजी पाहायला मिळते. कमबॅक कसं करावं तर या गोलंदाजाकडून शिकायला मिळतंय. कारण तो एक षटकार देखील पाहायला मिळाला, नंतर कमबॅक त्याच्या गोलंदाजीतून पाहायला मिळतं. एक विकेट. अथर्व भोईर हा यंग टॅलेंट आहे विचुंबेगावचा. राजू पाऊसकर नवीन आलेला फलंदाज, स्ट्राईक एंडर. 6 चेंडू उजव्या स्टेजच्या बाहेर जाणारा चेंडू. पंचांनी मात्र हा चेंडू खराब दर्शवलाय. अवंतरच्या मदतीने संघाची धावसंख्या होते ती 1 फलंदाज बाद 12. तर रुपेशजी पाटील यांचं मी मागा आवाज ऐकलेला. मी सातत्याने म्हणजे आम्ही व्हॉट्सअपवर मी बघतो, म्हणजे त्यांच्या जे स्टेटस ठेवतात किंवा अनेक काही गोष्टी असतील, म्हणजे एक मराठीचा बुलंद आवाज रुपेशजी पाटील सर. यावेळेचा हा चेंडू पुन्हा एकदा बॅक टू बॅक 2 चेंडू आपण स्वेर फेकतोय तो गोलंदाज अथर्व भोईर. आता मात्र अडचणीत सापडलाय तो गोलंदाजी करणारा संघ असेल तो नितीन एंटरप्राइजेस विचुंबे संघ. मुन्नाजी सुरते, नितीनजी भोईर यांचा हा संघ. तर एका बाजूला भरत शेठ पाटील उर्फ विडी यांचा हा संघ आपण पाहू शकाल. अथर्व भोईर राईट आर्म राऊंड द विकेटने हा चेंडू राजू पावसकर साठी. यावेळचा ब्लॉक कॉलचा चेंडू शॉर्ट मिडॉन मध्ये क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. या चेंडूवर मात्र कोणत्याही प्रकारची धाव नाही. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 1 फलंदाज बाद. धावसंख्या असेल ती 13. क्या रात आई है. नक्कीच आता मात्र 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर एक बाद. अगदी विपुल एंटरप्राइजेस या संघाची मात्र धावसंख्या पहिली तर 13 ही होते. 1 विकेट गमावल्याच्या नंतर महत्वपूर्ण गोलंदाजी हाताळली ते गोलंदाज आहे अथर्व भोईर. तब्बल धावसंख्या मात्र खर्ची झाली ती 13. आता मात्र समीकरण येतोय ते 24 चेंडू मध्ये आवश्यकता असेल ती 36 या धावसंख्येची आवश्यकता आहे. अजून देखील अचूक गोलंदाजी केली ना तर मात्र सामना आपल्या बाजूने कलाटणी घेऊ शकतो, पण मात्र गोलंदाजी करावी लागेल. आपण सर पाहिलं असेल की नितीन एंटरप्राइजेस या संघाचा, म्हणजे जर आपण विचार केला की त्यांची हिस्ट्री पाहिली तर त्यांचे जे ओनर आहेत मुन्ना भोईर, त्यांची विदेशी वारी असेल ना त्या क्रिकेटच्या हिस्ट्रीपेक्षा दुप्पटीने आहे. कारण मला वाटतं प्रवीणलाच माहित असेल त्यांची विदेशी वारी किती आहे ती. 38 नॉट आउट आहेत. अजून किती होतील ते माहित नाही. नक्कीच तुम्ही म्हटलं तर वारीचं उदाहरण केलं का अनेक वेळा बाहेर गावी असतात, विदेशी वारी असतात. पण कारण म्हटलं जातं ना, कारण अगदी मी ना पैशासाठी ना स्वतःसाठी, मला माझं नावाचं नाव मोठं करण्यासाठी हे संघ मालक मात्र दाखल आहेत. आज मैदानामध्ये देखील दाखल आहेत. नितीन एंटरप्राइजेसचे तसेच विपुल एंटरप्राइजेसचे संघ मालक देखील संघामध्ये दाखल आहेत. आता मात्र दोन्ही मैत्रीची दुनिया आहे, पण आज आपला संघ कुठला विजय होतोय ते दोन्ही अगदी संघ मालक वाट पाहत आहेत. नक्कीच नक्कीच. तर यावेळेस गोलंदाज नवीन आलेला शैलेश भोईर यावेळेस आपण पाहू शकाल. तर स्ट्राईक एंडला आशिकेश भोईर. नक्कीच सर, तुम्हाला एक माहिती देतो. नितीनजी सर आहेत ना, त्यांच्या माध्यमातून संघ मालक आहेत, त्यांच्या माध्यमातून प्रत्येक समालोचकाला एक मानधन म्हणजे 500 रुपयाची रोख रक्कम दिली गेली आहे तब्बल, आणि आम्हाला बक्षीस दिली गेली आहे. कारण त्यांचं देखील मनपूर्वक आभार. त्यांच्या व्यवसायासाठी खूप साऱ्या शुभेच्छा असेल. जाऊया क्रिकेटच्या मैदानाकडे. व्यक्तिमत्व आहेत नितीनजी भोईर साहेब, आपण पाहू शकाल. तर यावेळेस शैलेश भोईर राईट आर्म राऊंड द विकेट. स्ट्राईक एंडला आशिकेश भोईर, जो विचोंबा गावचा उभारता सितारा, षटका चौकारांचा बादशाह आपण पाहू शकाल. कारण येणारे चेंडू असतील कांचन 24 आणि धावा करायचे आहेत 36. 24-36 समीकरण. शैलेश भोईर, आशिकेश भोईर, भावाभावांची हा नक्की चालतो. विचुंबा प्रीमियर लीग आहे, एक आनंदाचा क्षण आहे, आपण पाहू शकाल. तर शैलेश भोईर राईट आर्म राऊंड द विकेटने हा चेंडू आशिकेश साठी. फुलटा चेंडू होता, चेंडूला प्रहार केलाय, चेंडू गेलाय शॉर्ट स्कोर्स लेगला, 1 बाउंस सीमारेषेच्या बाहेर हा षटकार. यस
तर या चेंडूवर आला षटकार. गोलंदाज थोडासा अडचणीत सापडला शैलेश भोईर, जो संघाचा कर्णधार आहे. 6 धावांनी संघाची धावसंख्या वाढली. धावसंख्या होते ती 19 धावा. आमचे साथी स्कोरर केवाळे गावचे बाहुबली, रायगडचे बाहुबली आणि केवाळे गावचे उपसरपंच कांचनजी पालकर, सातत्याने ज्यांचा सहवास या विचुंबे गावाला लाभलाय त्यांच्या माध्यमातून, आणि प्रवीण गायकर 70% विचुंबे गावचे सुपुत्र, 30% वाकडी गावचे सुपुत्र. जेवढी जमीन त्यांना वाकडीमध्ये नाही तेवढे विचुंबे गावामध्ये आहे. त्यांच्या नावावर झाले नाही त्याचे, त्यांच्यासाठी त्यांचं सातत्याने नक्कीच सर, तुम्ही कांचन सरांचं उदाहरण दिलात, पण सकाळपासून जर स्कोरबोर्डची भूमिका पाहिलीत तर अगदी डिजिटल माध्यमांपेक्षा इथे मात्र लेखणीचा मात्र अचूक कारनामा करतायत. कुठलीही चुकी न करता तब्बल धावसंख्या लिहिली जाते. कुठला विकेट महत्वपूर्ण, अगदी अगदी एखाद्या कॅमेरामॅनला जमत नाही तो काम मात्र करतायत ते कांचनजी सरांच्या माध्यमातून होतंय. म्हणजे लेखणीचं काम उल्लेखनीय होतंय. त्यांच्यासाठी देखील खूप साऱ्या शुभेच्छा सर, असतील. तुम्हाला माहित नसेल, कारण विचुंबे गावच्या स्पर्धा असतात, एक तर प्रवीण गायकर वाकडीवाला आणि स्कोअरर केवालीवाला कांचन पालकर, ही दोनच भूमिका आहेत. जसं हेड आणि टेल, तसं विचुंबे गावात स्पर्धा असल्या की प्रवीण आणि कांचन ही जोडी असते. हे नक्कीच fix आहेत. नक्कीच सर, तुम्ही एखादा नाव जर कोरलेला मिटवता येतं, पण हृदयामध्ये नाव जी ही दोन कोरले गेलेत ना, ती मात्र कधी आयुष्यभर मिटवता येणार ही नाहीये. नावं कधी मिटवली अशी ही येणार दोन नाही. नावं आहेत आपल्याकडे. नाही, अजिबात ही नावं मिटवली येणार नाही. पण प्रवीणच्या नावावर 70% जमीन जो उल्लेख झालाय मागच्या अधिवेशनात, कांचनच्या नावावर तो अधिवेशन झाला नाही. मग बघू येणाऱ्या अधिवेशनात आता जर झाला कांचन नावावर तर मग तो आपण अंमलात आणू. नक्कीच जाऊया आपण सामन्याकडे. मजेशीर मात्र त्यांना देखील 7-12 देखील त्यांच्या नावावर नसला, पण मात्र हृदयामध्ये त्यांनी 7-12 उतारा केले. ते प्रवीण सर त्याला असतील, सातबाराची गरज कांचन नाही सर. हो. 110 कॅलीचा हा बाहुबली, याला सातबाराची काय गरज आहे हो. याचा एक हात कुठं पडला तर कुठं आहे, वाट लागेल ना सगळी. गोलंदाज मला वाटतं चेंज झालाय सर. नक्की सर. सर आपण थोडंसं सामन्याकडे जाऊया. 23 चेंडूमध्ये तब्बल आवश्यकता असेल ती विपुल एंटरप्राइजेसच्या संघाला 30 या धावसंख्येची. अभिषेक भुईर मात्र स्ट्राईक एंडला आहे. तब्बल 2 षटकार देखील त्याच्या बॅटमधून पाहायला मिळते. त्याची वैयक्तिक धावसंख्या पाहिली तर 17 ही धावसंख्या पाहायला मिळते. क्रिकेटमध्ये 17 आकडा खतरा मानला जातो. नक्कीच. तर सर आशिकेश भुईर असा हा फलंदाज आहे, विचुंबे गावाचा एकदम होणार खेळाडू. कारण ज्याच्याकडे आपण पाहू शकाल षटकार आणि चौकारांचा बादशाह, आणि जो स्क्वेअर शूज काढल्यात बघा क्षेत्ररक्षक, जर त्याला चेंडू जर लागला गोलंदाजचा तर 5 धावांची पेनल्टी लागेल बघा. 5 रन वाढतील. आशिकेसाठी हा चेंडू ब्लॉक मध्ये फेकला होता. चेंडू गेला शॉर्ट मिडवांडा, क्षेत्ररक्षण चांगलं झालं. 1 धाव मिळेल ती विपुल एंटरप्राइजेस संघाला. एका धावेने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 20 धावा. एक फलंदाज बाद 20 अशी धावसंख्या आपण पाहू शकाल विपुल एंटरप्राइजेस विचुंबे संघाची. यावेळेस गोलंदाज आपण पाहू शकाल राईट आर्म ओव्हर द विकेटने मारा करतोय. स्ट्राईक एंडला फलंदाज असेल तो राजू पावसकर. 1 डाऊनचा हा फलंदाज राजू पावसकर आपण पाहू शकाल. तर आमच्या समालोचकाच्या समोर विवेक तेंडुलकर. नक्कीच पाऊसकर अगदी पाहिलात तर सेकंडसाठी फलंदाजी आमंत्रित झालाय. म्हणजे क्रिकेटचा मुख्य कणा ओळखला जातो. हिंदुस्थानचा जसा विराट कोहली तसा हा मात्र विपुल एंटरप्राइजेसचा स्टेट ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न. अगदी क्षेत्ररक्षण मात्र तैनात आहे. जातोय सीमारेषे पार. येतोय राजू पावसकरच्या बॅटमधून अगदी VPL चौकार. विचुंबे प्रीमियर लीग मध्ये चौकार. डीजे धावसंख्या वाढली. धावसंख्या होती ती 24 धावा. राजू पावसकर. 21 चेंडूमध्ये तब्बल आवश्यकता असेल ते समीकरण येते. 25 या धावसंख्येची आवश्यकता आहे. अगदी चांगली जोडी देखील पाहायला मिळते. फलंदाजी पाहायला मिळते. एका बाजूला पाहिलात तर राजू पावसकर, दुसऱ्या बाजूला पाहिलात तर आशिकेश भुईर. एक मोठी जोडी पाहायला मिळते. रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न यशस्वी देखील होतोय. क्षेत्ररक्षण मात्र तैनात. 1 धाव परिपूर्ण. एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर करतात. जातोय अगदी राजू पावसकरच्या बॅटमधून चौकार. डीजे
चेंडू आणि आवश्यकता आहे ती 21 या धावसंख्येची. सर पाहिलं तर या चौकाराबरोबर समीकरण थोडंसं सोपं झालंय. एक एक चौकार अगदी आपल्या विपुल इंटरप्राइजेस याला मात्र चांगली साथ मिळली जाते. आता मात्र आवश्यकता येते ती 20 चेंडू आणि 21 आवश्यकता आहे. नक्कीच आपण पाहू शकत क्षेत्ररक्षक करणारा संघ आपण पाहतो. आपण शूज काढलेले दिसतात. मला आठवण आली वाघिले वाड्या संघाची, कारण ते शूज काढूनच खेळायचे. या लालचंद गावंड आम्ही पाहिलेलं आहे की शूज काढून ते खेळायचे. असेच हे क्षेत्ररक्षक करणारे वाटतात आम्हाला क्षेत्ररक्षक. यावेळेस पुन्हा एकदा रिवाज आणि सक्सेस. चेंडू गेला थर्डमॅन सीमारेषेच्या बाहेर. हा खडखडीत चौकार. झाडावरती जर आंबा पिकलेला पाहिला आणि कसं एखाद्या दगडाने पाडतो त्याच पद्धतीने मात्र फलंदाजी पाहायला मिळते. ते राजू पावसकरच्या बॅटमधून 3 लगातार चौकार देखील पाहायला मिळाले. एक महत्त्वपूर्ण खेळी आपल्या संघासाठी करतोय तो विपुल इंटरप्राइजेसच्या संघासाठी मानावं लागेल. समीकरण मात्र त्याने सोपं केलंय. पुन्हा एकदा चांगलं कमबॅक गोलंदाजीतून पाहायला मिळेल. मोठा हादरा बसतोय तो विपुल इंटरप्राइजेस या संघाला. बॅक टू डगआउट राजू पावसकर डीजे. स्ट्राइक एंडला आहे तो आशिकेश भोई. पहिल्या चेंडूवरती प्रहार केलाय. डब्बे में डब्बा डब्बे में के घुटना टेक और मेरा. पाहूया काय समीकरण होतंय. पंच मात्र गोलंदाज दंडित केलं जात आहे. नो बॉलचा इशारा दिला जातोय पंचांच्या माध्यमातून. पाहूया अगदी सीमारेषेकडे चेंडू चाललाय. पंचांचा निर्णय येईपर्यंत आम्हाला थांबावं लागेल, कारण पंचांचा निर्णय हा अंतिम असतो. पंचने मात्र नो बॉल घोषित केलाय आणि सीमारेषे पार येतोय खणखणीत षटकार. छत्रपतींचा छावा आणि संघाला दिल्या 6 धावा. भय ना भीती हृदयामध्ये मात्र छत्रपती. पंच मात्र घोषित करतायत नो बॉलचं डिसिजन आणि मात्र फ्री हिटची सुवर्ण संधी आहे. नक्कीच सर, मला वाटतं क्षेत्ररक्षणामध्ये काहीतरी चुकी झाली. क्षेत्ररक्षण लावताना काहीतरी चुकी झाली. पंचांनी मात्र दंडित केलाय. यावेळेस पुन्हा ऋषी पाटीलचा हा चेंडू. फ्रीटचा हा चेंडू. चेंडू हवेमध्ये आणि यावेळेस हाही चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. खणखणीत षटकार. कांचन पालकर खलीबली बाहुबली द केवाले. मिस्टर कांचन पालकर स्कोरर ऑफ केवाले.
सर पाहिलं तर का मी विचुंब्याचा ब्रँड आहे, का मी पनवेलमध्ये नगरीमध्ये माझा नावाचा लाल बालबोला आहे, तो मात्र प्रेक्षेपण पाहायला मिळतो. बॅट मधून हशकेशच्या भुईरीच्या माध्यमातून मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. अगदी क्षेत्ररक्षण मात्र झेलच्या खाली एक धाव मिळते. एकेरीचं मात्र भुईरीमध्ये रूपांतर केलंय. 2 धावे बरोबर स्कोरबोर्ड मात्र पुढे सरसावतोय. समीकरण आता मात्र सोपं आलंय. अगदी संघ मालक आहेत ते बी.डी. पाटील साहेबांच्या चेहऱ्यावर एक गोड स्माईल असेल, कारण आपला संघ मात्र कदाचित विजयाकडे वाटचाल करताना संघ पाहायला मिळतोय तो विपुल एंटरप्राइजेसचा संघ. कारण आता आवश्यकता असेल ती 16 चेंडू आणि 2 धाब्यांची आवश्यकता आहे. मानावं लागेल या फलंदाजाला. एक मोठी खेळी मात्र करतोय. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू मात्र प्रहार केलाय. म्हटलं जातं ना, विझलो जरी आज मी हा माझा अंत नाही, पेटेन उद्याने नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही, चाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी, अडवू शकेल मजला अशी भिंत नाही, अडवू शकेल मजला अशी भिंत नाही. छत्रपतींचा छावा आणि संघाला मिळेल 6 धावा. या 6 धावे